असलेला ऋणानुबंध हा केवळ कायमच राहणार नाही, तर तो सातत्याने वाढत जाईल. आणि म्हणूनच त्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला. जवळपास 230 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला. आणि कारंजेकर बाबा असतील, खरं म्हणजे ते म्हणाले की ते सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात, पण मी निश्चितपणे म्हणतो हा त्रास नाही आहे. तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात, अदरवाईज या गोष्टी होऊ शकत नाही. बाबा, आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगलगाईची पावलं असतात. ते गोगलगाईच्याच पावलाने पुढे जाते, त्याला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही. आणि त्या धक्का मारण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सातत्याने करत असता. इतका चांगला तुमचा पाठपुरावा आहे. तुम्ही आहात, आमचे अविनाशजी आहेत, बाळासाहेब आहेत, परिणयजी आहेत, सगळे लोक इतका या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतात, म्हणूनच या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं शक्य होतात. आणि म्हणून त्याचवेळी आपण मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात एक समिती तयार केली होती. दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं, समितीचा रिपोर्ट येऊनही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भगवान चक्रधर स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो. सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीचा रिपोर्ट आपण पुन्हा कारवाईला घेतला. आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली. त्या संदर्भातले GR देखील काढले. आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे. कुलगुरू स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. कुलगुरूंची नेमणूक झालेली आहे. खरं म्हणजे कुलगुरूच्या नेमणुकीकरता मला असं वाटतं बाबा, तुम्हाला कमीत कमी 30-40 चक्रा तर कुलगुरूंच्या नेमणुकीकरता कराव्या लागल्या. कारण काही नियम आडवे येत होते, पण सगळ्यांचं मत पंथामध्ये होतं की हेच कुलगुरू आम्हाला पाहिजे. मग आम्ही सगळे नियम बाजूला टाकले आणि त्या ठिकाणी तो निर्णय करून टाकला. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणचं काम झालं. मागच्या काळामध्ये आपण आराखडा जो तयार केला होता त्यातनं 23-24 कोटीची कामं केली होती, पण बरीच कामं अजून त्या ठिकाणी बाकी होती. मला अतिशय आनंद वाटतो की आपण या बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या होत्या आणि त्यानुसार आता श्री क्षेत्र रिद्धपूरचा जो विकास आराखडा आहे त्यात दुसऱ्या टप्प्याचे 25 कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय केला आहे. त्यानंतर श्री क्षेत्र पांचाळेश्वरला पैसे देण्याचा निर्णय केला आहे. होळीचा देव असेल, जाळीचा देव असेल, गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल, सगळीकडे आपण एक दिवस हा असा निवडला की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवानांचा अवतरण दिवस आहे, आम्ही ठरवलं त्या दिवशीच या सगळ्या गोष्टीला मान्यता द्यायची आणि अवतरणा दिवसाचं औचित्य साधून आपण मोठ्या प्रमाणात हा सगळा 78 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी दिला. आणि एवढंच नाही तर आता काटोलचे लोक मला त्यांनी एक निवेदन दिलं आहे. खरं म्हणजे काटोलची मागणी देखील यात आली असती. आता आपण काय नियम केलेला आहे की 25 कोटीचे टप्पे तयार करायचे, तशा प्रकारे आपण सांगितलं होतं, पण ते दुर्दैवाने नीट कन्व्हे न झाल्यामुळे काटोलचा जे एस्टिमेट आलं ते 42 कोटीचं आलं. ते 42 कोटीचं एस्टिमेट हे 2 टप्प्यात केलं पाहिजे, तर ते आता 2 टप्प्यात आपण करू. कारण आपण ठरवलं नुसते आपण मंजूर करून ठेवतो आणि मग ते पैसे खर्च होत नाही, म्हणून 25-25 कोटीचे टप्पे करायचे. 25 कोटी खर्च आले की दुसरे 25 कोटी द्यायचे, असं टप्प्याटप्प्याने आपण काम करतो. त्यामुळे काटोलची जी आपली मागणी आली आहे जरूर त्याचा 25 कोटीचा आराखडा आपण तयार करून घेऊ. मी अविनाश ठाकरेंना त्या संदर्भात बोललोच आहे. त्यामुळे तो एक आपण जो